कधी भेटल याचीच मार्ग प्रतीक्षा करत होतो. संधी आज मिळाली. मनाला समाधान वाटलं. देवा, जर का मनाप्रमाणे माझ्या घडलं नसेल, तुम्हाला सर्वांना जागा सोडायला लावल्याशिवाय राहणार नाही. हे तारकासूर कोणती जिज्ञासा घेऊन या वैकुंठ धामापर्यंत आपली पावलं पडले. जरा सांगतो. नाट्यरसिक प्रत्येक पुरुषाची इच्छा असते सुंदर स्त्रीशी विवाह करावा. हा, माझ्या मनाच्या ठिकाणी देखील ती इच्छा निर्माण झाली आणि ती इच्छा घेऊन मी यांच्या जवळ गेलो. यांचा नकार भेटला. हे इथपर्यंत आलो. ती इच्छा घेऊन यांच्या मागाहून मी इथपर्यंत आलोय. वैकुंठी धामापर्यंत माझी पावलं पडली आणि ती सुंदरी कोण असेल तरी हिमालयाची कन्या ही होय. हा म्हणतो तारकासूर. इच्छा या दोन प्रकारच्या असतात, एक चांगल्याची आणि एक वाईटाची. देवा, पण तुला इच्छा घडली ही वाईटाची. देवा, तुझी इच्छा चांगली आहे लग्न करण्याची, नाही म्हणत नाहीये. पण आज तू हिमालयाच्या कन्याची मागणी करतोय, पण तिच्या मनात नसताना सुद्धा तू तिची मागणी करतोय. म्हणूनच ही तुझी इच्छा वाईटाची आहे असं म्हणतोय. देवा, कदाचित तिच्या मनात नसेल देखील, पण मला एक सांग, देवा माझ्यात काय वाईट आहे रे? ही मला साफ नकार देते. मी प्रथमतच म्हटलो काय ते? तुझ्यात कोणती वाईट गोष्ट नाहीये. तू एक सार्वभौम सत्ताधीश आहे, पण प्रत्येकाच्या मनाचा विचार करायला पाहिजे. आज तिच्या मनात तुझ्याविषयी भावना नाहीये, म्हणून ती तुला नकार देते. काय चुकलंय तिचं? देवा, पण नकार देण्याचं कारण मला इथं हवंय. का म्हणून मला नकार द्यायला ती तुझी बांधिलकी नाहीये. तिला मनाला वाटे, तिच्या बुद्धीला पटेल, तिच्याशी ती विवाह करे. देवा, हिची माता म्हणजे मेना, हिला वरदान आहे. ते वरदान कोणतं असेल? तुझ्या पोटी जे कन्या रत्न जन्माला येईल तिला पराक्रमी वर मिळेल. मग देवा मला सांग, या विश्वाच्या ठिकाणी आकार माजविलाय, सर्व देवतांना जागा सोडायला लावल्या. हे राजा सिंहासन अमरावतीचं मी हस्तगत केलंय. मग देवा, या विश्वाच्या ठिकाणी माझ्याशिवाय अन्य पराक्रमी कुणीच नाही असं मी तर म्हणतो. आता भ्रामक कल्पना वावरू नको. तू पराक्रमी असशील, याच्या पूर्वी दानव पराक्रमी झाले, पण वेळोवेळी आम्ही देवतांना त्यांना मात दिली आहे. त्याच्यामुळे तू पराक्रमी समजू नको स्वतःला. हे देवा, तुम्ही देवता कपटी आहात. कपटानं आम्हा दानवांचं सेवन केलं. मला एक सांग देवा, मी जे कार्य केलं ते देवतांच्या हिताचंच आहे आणि हे अमरावतीचं राजा सिंहासन घेतलं ते सुद्धा देवतांच्या हितासाठी घेतलं. कसं ते सांगतो ऐकूया. हा तुमचा देवेंद्र पापी आहे, अधर्मी आहे. त्याच्या हातून एका गर्भाची हत्या झाली. ब्राह्मण असून देखील एका गर्भाची हत्या केली आणि अशाच पापीला तुम्ही अमरावतीच्या राजा सिंहासनी बसवला. देवा, ती हत्या का केली असेल तर घाबरू. यापूर्वी हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूनं देवेंद्राला सळो की पळो करून सोडलं होतं आणि यापुढं दिल्लीच्या उदारी दानव जन्माला येऊन त्यांच्यासारखीच आपली अवस्था करेल म्हणून त्याने घाबरून मारलं. मग मला सांग, असा घाबरट राजा तुमच्या देवदरबाराच्या सिंहासनाला शोभेल का? हे राजा कसा असावा? माझ्यासारखा पराक्रमी शौर्यवान असावा. तेव्हा तुमच्यावर संकट आलं तर हा घाबरून पडणार. मी शूरवीर आहे. एका अर्थानं तुमच्या हिताचंच कार्य मी केलंय. तारकासूर, त्याची चिंता तू करू नको. त्याची चिंता करण्यासाठी आम्ही तो देव राहिला प्रश्न जो तुझ्या पूर्वजांचा घात झाला, तो घात तुझ्या बाबतीत होऊ नये असं वाटत आहे. का म्हणताय? क्षणभर पूर्वजांची आठवण करून देतोय, पण पूर्वजांच्या पराक्रमाची कल्पना तुला नसेल. परिपूर्ण कल्पना आहे. काका म्हणजे हिरण्याक्ष स्वतःच्या खांद्यावर घेऊन रसातळाला घेऊन जात होते. त्यावेळी काळ्या
आला या वराह अवतारानं नटलं आणि त्याचा शेवट केला. पृथ्वी रसातळाला नेणं म्हणजे कुणा सामान्याचं काम नाही. तेवढं देवात पराक्रम होते म्हणूनच तो करत होता. वारे तुझ्या काकाची महती सांगतोस. खांद्यावर तुझा काका पृथ्वी रसातळाला घेऊन गेला, पण त्यात तुझ्या काकाला मारून माझ्या दंतावर पृथ्वी घेऊन आलो. एवढं विसरू नको. पण त्या देवा अवतार कार्य घेऊन तुझ्या हिंमत नव्हती या स्वरूपात पृथ्वी खांद्यावर घेण्याची. माझ्यात तेवढी हिंमत आहे ना, ते तू मला सांगू नको. आणि देवा याही पलीकडे जाऊ नये. आपल्या बंधूचा शेवट केला म्हणून हिरण्यकश्यपूनं तुला वैरी मानिलं. आपल्या राज्यात विष्णू नामात बंदी घातली. तेव्हा तू काय केलं? विष्णू नामात बंदी घातली तेव्हा त्याचा पुत्र म्हणजे भक्त प्रल्हाद यानं राजा आज्ञा पायदळी तुडविली. राजा आज्ञेचं उल्लंघन केलं आणि स्वतः विष्णू नामात दंग झाला. मग राजकर्त्याला पत्नी असो पुत्र असो राजकर्त्याचा धर्म आहे. राजा आज्ञा ज्यानं पायदळी तुडविली त्यानं शासन करणं. मग अशा अधर्मी भक्त प्रल्हादानं आपल्या बापाचीच नव्हे राजा आज्ञा पायदळी तुडविली. त्याला तू सहाय्य केलं म्हणजे अधर्माच्या जरूर सहाय्य आलोय. कारण कुणी कुणाची भक्ती करावी हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. कळू लागल्या दिनापासून प्रल्हाद माझी भक्ती करतो आणि त्याचं रक्षण करणं हे माझं विध कर्तव्य होतं. आणि त्याच कर्तव्याला हा महाविष्णू जागला. अरे कुठं तो प्रल्हाद आणि कुठं तू? त्याच्याशी तुलना माझी करू नको. मी आजपर्यंत धर्माने वागलो, तो फक्त प्रल्हादाचा धर्माने वागला आणि अधर्माला सहाय्य तू केलं. अर्थात तू सुद्धा अधर्मी आहे. सारे मला अधर्मी म्हणतोय. एक गोष्ट लक्षात ठेव. आम्ही देवतांनी तुम्हा गाढवाला किडा म्हणून जन्माला घातलं. त्याच किड्याला सुंदर अशा प्रकारचं पंख दिले आणि त्याच पंखाने आम्हा देवतांचा शांती नंदादीचं जाण्याचा प्रयत्न करत होता. तेच पंखातले जाऊन देवा यावेळी तुझ्या बोलण्यावरून असं लक्षात येतंय तू यांचा इच्छेचा विचार करतोय. माझ्या इच्छेचा विचार का करत नाहीये? तुझ्या इच्छेचा विचार करणार नाही. करणार आहे यांच्याच इच्छेचा आदर करलाय. कारण मी त्याला अभय दिलाय. देवा यांच्या इच्छेचा विचार करत असतील माझ्या इच्छेचा जर का विचार करत असतील त्याचं कारण मला सांग. कारण मला कारण हवंय. असा अपराध माझ्या हातून तुला कोणता घडला? या विश्वात थैमान घातलाय. हा तुझा अधर्म आहे. एका नारीवर क्रूदृष्टी टाकली आहे. हा तुझा दुसरा देवा एका नारीवर तू म्हणतोय मी दूरदृष्टी टाकली. मग मला सांग या विश्वाची निर्माती देवता म्हणजे ब्रह्मदेव यानं स्वतःच्या कन्येवर मोहित झाले. हा अधर्म नव्हे? असेल अधर्म. प्राप्त परिस्थिती तशी होती म्हणून त्याला तसं वागावं ही लागलं. सुद्धा प्राप्त परिस्थिती तशी नाही म्हणून मी वागलो. ही प्राप्त परिस्थिती नव्हे, ही पळवण आहे तुझी. कारण हिची इच्छा नसताना तू आज हिच्या मागे लागलाय. हा तुझा घोर अपराध आहे. देवा अपराध तू म्हणतोय. मग मी जर का मनाच्या ठिकाणी ठरविलं हिला पाताळ लोकांपर्यंत न्यायचं तर मेल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत हा जगाचा पालन करता देव आहे तोपर्यंत हिच्या केसाला धक्का लागू देणार नाही. देवा मग कसा प्रसंग तसा तारकासूर सुसंग असतो. विकृती प्रकृती आणि संस्कृती. विकृतीचा माणूस अंगीकार करतो, स्वीकृतीचा आहार करतो आणि प्रकृतीचा खंडन करतो. त्याने संस्कृतीचा खंडन केले त्याचा सर्वनाश झाला. चालतो लक्ष केलं बंद केलं.